पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून या प्रकरणाची देशात चर्चा होती। पुण्यातील कल्याणी नगरचा भाग हा उच्चभ्रू वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो। या भागात तरुणाईला आकर्षित करणारे अनेक पब आणि बार आहेत। त्यामुळे या भागात नेहमीच रात्री अपरात्री मद्यपान केलेल्या तरुणांचा गोंधळ, कर्णकर्कश हॉर्न्स, डीजे साऊंडचा दणदणाट, सुसाट गाड्या असा सीन असतो। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणी नगर परिसरातील रहिवासी या पब आणि बारच्या त्रासाला कंटाळले असून खास करून रात्रीच्या धिंगाण्याचा त्रास आता तेथील रहिवाशांना असह्य झाल्याचं पाहायला मिळतंय। या पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर झालेल्या कारवायांमुळे हा त्रास कमी झाल्याचं दिसत असून आता तरी येथील नागरिकांना रात्रीची निश्चिंत झोप लागतीये का? या सगळ्या प्रकरणानंतर तेथील परिस्थिती सुधारलीये का? जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच। पुणे एक सांस्कृतिक शहर, पुणे एक सांस्कृतिक वारसा, पुणे एक विद्येचे माहेरघर। पण गेल्या महिन्यात अशी काहीतरी घटना झाली की जेणेकरून संपूर्ण पुणेकराची झोप उडून गेली। एक स्पोर्ट्सकार अपघात, या अपघातांमध्ये 2 युवकांचा नाहक बळी गेला। होय, बळीच म्हणावा लागेल, कारण ह्याच्यामध्ये अनेक जणांना अटक झाली, अनेक राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप सुद्धा झाला। पण या घटनेला 1 महिना जरी झाला असला तरी इथले नागरिक अजून सुद्धा चिंतेत आहेत। इथले नागरिक अजून सुद्धा इनसिक्युअर आहेत की हो, अशीच घटना अजून पुढे आमच्या मुलांसोबत, आमच्यासोबत किंवा आमच्या पालकांसोबत होऊ शकते। मग ह्या महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर सुद्धा 15 दिवसानंतर ही जी परिस्थिती आहे पूर्णपणे जैसे थे तशी परिस्थिती सुरू झाली। अनेकांवरती पोलिसांचा दबावही टाकण्यात गेला, अनेक विक्टीम ह्याच्यातून सुटण्यात आले, असे इथल्या नागरिकांचं मत आहे। थेट आपण इथल्या नागरिकांशी संवाद सांगूया। काय सांगाल, या घटनेला 1 महिना झाला, 15 दिवसानंतर पुन्हा तुम्ही जसं म्हणते की इथं परिस्थिती जैशी तशी आहे, अजून इथं दारू पिऊन लोक रस्त्यावरती येऊन धिंगाणा करत आहेत, त्याचा त्रास तुम्हाला होतो। एक सुज्ञान पुणेकर म्हणून काय सांगा? पुणे तिथं काय उणे म्हणण्यात काय अर्थ राहिलेला नाही आहे। ह्या प्रकरणामुळं जे झालं ते एकदम वाईट गोष्ट झाली। हे एक अशी गोष्ट आहे ज्यामुळं शासन थोडं जागं झालं। शासन आपलं एक कुंभकर्णाचं झोपेत आहे, असं काय प्रकरण घडलं तर ते जागा होतं। परत 15 दिवस, महिनाभर झालं, सगळं शांत झालं तर परत हाय ते लायसन्स द्यायचं, वाटप पैसे खाऊन लायसन्स देणं आणि परत हे पब, रेस्टॉरंट्स उघडीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचं परत। त्यामुळे कसं फार काही फरक पडणार नाही असं मला वाटतं आणि याच्या पुढे असे घटना वारंवार होणार आहेत, खात्री आहे। पुण्यासारख्या विद्येच्या शहरामध्ये आज ड्रग्स मोठ्या प्रमाणात येत आहे। आज पुणे हे ड्रग्सच्या विळख्यामध्ये, एक युवा पिढी, एक युवा तरुण म्हणून काय करतात? मला तर हे म्हणायचं, सगळ्यांनाच लक्ष घालावे लागतील, त्यांच्या मुलांवरती ऑथॉरिटीजनी लक्ष ठेवायचं। इतके इझिली ड्रग्स भेटायला लागले, आम्ही तर शॉकमध्ये चालले गेलो आहे। जेवढे लवकर हे लोक कन्झ्युम करतात आहे आणि त्याचे काय काय परिणाम होत आहे, किती लोक ड्रग्स घेऊन गाड्या चालवतात आहे, याच्यात लोकांच्या जीवाला धक्का आहे। आता ऑथॉरिटीजनी आम्ही गेल्या 2 वर्षापासून कंप्लेंट करून राहिलेलो आहे। थोडंफार काही ॲक्शन पाहिलं मी तर परत सिच्युएशन तशीच होऊन जाते। 2 लोकांचा बळी गेल्यानंतर थोडं ॲक्शन मोडमध्ये आले, परत आता तेच वेट करून राहिले की थोडासा हीट गेली म्हणजे आपण परत तेच रुटीनमध्ये सुरू करायचे। पब्स वगैरे जे इल्लीगल आहे ते इल्लीगल आहे, त्याला डिमॉलिशन पूर्णच केलं पाहिजे, त्यांचे परवाने पूर्णच रद्द झाले पाहिजे। आता अजून कोणत्या गोष्टीची वाट बघून राहिले ना। आम्ही आता कलेक्टर सरांना पण भेटलो, कलेक्टर सरांनी ॲक्शन साठी प्रॉमिस केलेला आहे। मला म्हणायचं आहे की सगळ्या डिपार्टमेंटनी इथे सोबत येऊन कारवाई करावी। ते कलेक्टर असो, एक्साईज असो, पोलीस असो, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो, सगळ्यांनी सोबत कारवाई केली तरच लॉंग टर्म सोल्युशन पाहायला भेटतील। प्रत्येक महिन्याला तुम्ही चेकिंग करा की सगळे पब व्हायलेशन्स तर नाही करून राहिले, आणि जे करून राहिले त्यांच्या खिलाफ स्ट्रिक्ट कारवाई घेतली पाहिजे। सर, तुम्ही आलेलं, तुम्ही जेव्हा इथं आलं ते पाहिलेलं पुणे आणि आत्ताचं जे पाहताय पुणे, काय फरक आहे? तो मुझे पुणे में आके अभी 27 ईयर्स हो गए। अभी मैं प्रॉपर मुंबई से हूँ, 27 ईयर्स हो गए। जिस हिसाब से पुणे की जो संस्कृति है वो पूरी के पूरी ख़त्म होते हुए हमने देखी है, और ये फाइट तो हम बहुत टाइम से कर रहे हैं। अभी जब ये एक्सीडेंट हुआ, ओके, तो वहाँ पे 150-200 लोग जमा थे। तो यही देख के हमें लग रहा है कि ऑलरेडी 3:15 बजे जब अगर लॉ एंड ऑर्डर अगर अपनी जगह पे होता तो क्या ये इंसिडेंट होता, क्या ये एक्सीडेंट होता? तो ये देख के ऑलरेडी पता चल रहा है कि ये संस्कृति तो भंग करे ही है, पर लॉ एंड ऑर्डर भी बिल्कुल नहीं रखा है इन लोगों ने। वो एक्सीडेंट हुआ, उसके बाद पब्लिक वहाँ पे 150-200 जमा हो गई वो टाइम पे। उसके बाद अभी जो स्पीड से उन लोग एक्शन ले रहे हैं उससे दुगनी स्पीड से उन्होंने पब और बार के लाइसेंसेस
डिस्ट्रीब्यूट किए हैं, बांटे हैं, अप्रूव्ह किए हैं. मला तर एवढं वाईट वाटतं आहे ना आता, की पूर्वी आम्ही असंच निघायचो आणि जेव्हा इकडे आले तेव्हा असं ही एक जे रिटायर झालेलं असतं ना त्यांच्यासाठी पुणे असं एवढं चांगलं होतं शहर, म्हणून बॉम्बे सोडून आम्ही इकडे आले. पण आता जे परिस्थिती आहे ती एवढी वाईट आहे. आता तुम्ही स्कूलच्या बाहेर पण बघा, तुम्हाला कोणी ना कोणी भेटेल तसं जे हे ड्रग्ज आणि ते हे करतात. हां, ती टपरी असते. इवन जे कॉलेजेस असतात तिकडेही तुम्हाला भेटेल. आता ही त्यांना सवय लावतात ना हे करायला, आणि मग हेच लोक पबला जाणार आणि मग हेच गोष्टी वाईट आहे जी ते लोकांना सांभाळायला पाहिजे, पण ते लोक काही करत नाही. आता हॉटेलवाले पण सांगतात की आमचा धंदा बंद झाला, हे झालं ते झालं, पण ते खोटं आहे. तुम्ही हे जे खोटं केलं, कॉर्पोरेट तुम्हाला कशाला धंदा देणार आहे? कधीही पार्टी काही सेमिनार के काही ठेवणार नाही, कारण तुम्ही हे सगळं वाईट काम करतात. म्हणून हे चांगलं नाही आहे. ते लोकांना हे पोरांसाठी आता आपलं जी यंगर जनरेशन आहे त्यांना सांभाळायला पाहिजे. सर, काय सांगाल जी पुण्याची परिस्थिती होते याला खऱ्या अर्थाने पुण्याचं प्रशासन जबाबदार आहे की पुण्याचा युवा वर्ग जबाबदार आहे की पालक म्हणून तुम्ही स्वतः जबाबदार आहे? काय सांगाल? देखिए ना, हमारे तरफ से मैं 40 साल कल्याण नगर में रहते हूँ, और हमारे को क्या चाहिए गोइंग फॉरवर्ड कि सारे जो पब्स, रेस्टोरेंट्स, एस्टैब्लिशमेंट्स जो रहते हैं टू फॉलो द लॉज. हमारा रिक्वेस्ट इज़ फॉर गवर्नमेंट एजेंसीज, पुलिस, एक्साइज, MPCB टू एनफोर्स द लॉज. वी वांट, अभी जो हुई अभी 1 महीने से काफ़ी शांत मिली हम लोग को, और हमारे को ऐसे ही चाहिए कंटिन्यूस एनफोर्समेंट एंड कंप्लायंस विद द रूल्स एंड रेग्युलेशन. थँक्यू. वैभव, जर बघायला गेलं तर एक सुज्ञान पुणेकर म्हणून यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला पब, ह्या सगळ्या गोष्टींवरती बंधनं नाही आहेत, पण जे अनाधिकृत पब आहेत ज्याच्यामुळे खरंच एक तरुण पिढी व्यसनाधीन होत आले, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला बंधनं आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर पुणेकरांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे पुणे पाहिलं होतं आणि आत्ताचं जे पुणे आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जमीन आसमानाचा फरक आहे. एकीकडं सुसंस्कृत असणारं पुणे आणि एकीकडे आता गुन्हेगारी वाढणारं पुणे, एकीकडं शिक्षणाचा वारसा घेणारं पुणे, तर एकीकडे कोयता गँगसारख्या दहशतवाद पसरणारं पुणे. ह्या कुठे ना कुठे ह्या 2 गोष्टींमध्ये सुज्ञान पुणेकर हा पूर्णपणे अडकून गेलेला आहे. एकत्रित सगळ्यांची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही कठोर बना, तुम्ही रोखठोक पावले उचला, जेणेकरून हा सुज्ञान पुणेकर म्हणत जागला पाहिजे. कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे.